भगवंताचं आणि एक श्रवण आहे परमात्म्याचं. दोन गोष्टीसाठी आपण इथं जमा झालो. एक श्रवण. श्रवण म्हणजे काय? बुद्धीला भगवंताचं मिलन, जी परमात्म्याला भेटायला तरसायली, जी बुद्धीमध्ये जो जीव जो परमात्म्याकडे जायसाठी आतुर आहे, त्याला ते ईश्वराला भेटायची साठी तो जन्माला आलाय. पण तो नाना गोष्टीकडे रमलाय. त्याची वृत्ती बेकार विषयाला राहिली आणि जगतात राहिली आणि चित्त देहात मोरायलं. चित्त देहात आहे तर परमार्थ कसला? वासना हृदयात आहे, वृत्ती छान कसली? आणि बुद्धी ईश्वराला विसरली, ते हृदय कसलं? विसरावं कुणाला? देवभावाला. सोडावं कशाला? अज्ञानाला. भेटावं कुणाला? पांडुरंग परमात्म्याला. आणि आराधना करावी कुणाला? साधू संतांना. अनन्य भावानं शरण जावं आणि त्याला मागावं की सुख दे. कोणतं सुख? जे संपत नाही, जे किती भोगलं तरी मोजता येत नाही आणि ते कुणाला दिसत नाही. ते आत्मसुख, ते आमचंच रूप आहे. पण आमच्या सुखाला आम्हाला भेटण्यासाठी साधू लागतात. आमच्याच पोराला बायको आणायची तर गणगत लागतं, मध्यस्थी. समजते ना? आमच्याच मुलगा चांगले, पगार छान आहे, प्रॉपर्टी छान आहे, खानदानी घर आहे, असं लोक सांगतात. मग आपलं मन बसतं. आपल्याला काय माहित असतं काय खानदान आहे का दनादन आहे? पहिले लोक म्हणायचे काय बघायचं नाही, फक्त खानदानी माणसं बघायचे पहिल्या काळात, आहे ना? मग रूप नाही, रंग नाही, काही बघत नव्हते. बघत होते काय? फक्त एक संप्रदायुक्त घर, माणुसकीच आणि ते कुळ पावन. जिथं मुलगी गेली तर त्रास होणारच नाही, त्याला म्हणतात खानदानी. आता मुलगीच डोक्यावर बसायला तर खानदान कशाला? दनात दान. बापाला माहिती आपली पोरगी नीट करते सगळ्याला, कशाला बघायचं खानदान? समजते? कुणाच्या रूपाने यावं, कुणाच्या मुलाच्या घराच्या शेजारणीचा आनंद मिळावा. ती आली की आनंद वाटावा घरात, ती आली की लावली घराला. तसं बुद्धीनं काही विचित्र वागावं का? कुणाकडे तर चिटकाव का? बुद्धीने देहाला चिटकाव का? अज्ञानात अडकाव का? जडाला प्रेम करावं का? सद्गुरूला बाजूला सारावं का? आणि बोधाला टाकावं का? ना, बुद्धीने संसाराला ग्रहण करू नये, देहाला माझं म्हणू नये, अंतःकरणात पाप पुण्य शिजू नये आणि मनात आपण वृत्तीवर येऊ नये, अहंकार होऊ नये आणि अहंकार वाढू नये. अहंकार संपवावा, परमात्म्याचा सहवास भोगावा, विषयाचा त्याग करावा, साधूचा बोध घ्यावा, श्रवणाचा लाभ यावा आणि मी कोण हृदयातला अनुभव चाकावा. त्याला ब्रह्मगुप्ता म्हणावे, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती, जन्म मरणातून मुक्ती आणि ईश्वराची प्रतीती, अज्ञानाची निवृत्ती. अज्ञान म्हणजे दुःख, अज्ञान म्हणजे देहभावाला जिवंत ठेवणं, अज्ञान म्हणजे जगताला सत्यत्व देणं, अज्ञान म्हणजे दुःख सुखाकडे जाणं आणि अज्ञान म्हणजे जडाला प्रेम करणं आणि अज्ञान म्हणजे वृत्तीमध्ये जगताचा भाव पकडून ठेवणं. खचाखच वृत्ती जगताकडे जाते, त्याचं नाव अज्ञान. आमची प्रेरणा नाही हो. इथं आत्मचिंतनाचा पाऊस असतो, इथं वेद साक्षात तुम्हाला बोलतो, इथं पांडुरंग परमात्मा तुमच्या हृदयामध्ये प्रगटतो आणि तुम्हाला सुखाचं दर्शन मिळतं आणि दुःख तुमचं वृत्तीतून बाहेर जातं. तेव्हा ते खरं परमात्म्याचं नातं. जगाला सोडून द्यावं.
आत्मरंगात ध्यान रंगावं, वेदाची गंगा आत उगम पावावी आणि बुद्धीला ईश्वराची भेट व्हावी. त्याला म्हणावं अमृतानुभव ज्ञानेश्वरीचं फल. मननच केलं पाहिजे. बुद्धीला त्या परमेश्वराचं स्वरूपच कळलं पाहिजे. अंतःकरणात अज्ञान फेकलंच पाहिजे. अंतःकरणातून देहभावाला सोडलंच पाहिजे. संताचं नातं जोडलंच पाहिजे. सर्व प्रगट केलंच पाहिजे. परमात्म्याचं दर्शन हृदयात झालंच पाहिजे. वेदाचं अंग आलंच पाहिजे. ज्ञानाचा रंग चढलाच पाहिजे. अज्ञानाचा भंग केलाच पाहिजे आणि आत्मानुभव भोगलाच पाहिजे. त्याला म्हणतात जीवन जगण्याची कला. नाही का? ठेवल्यावर धोकाच नाही आणि संसारावर विश्वास ठेवल्यावर हातात काहीच नाही. काय बरं खरं सांगा. करगाणीचे वन तोडोनी चंदन करदाळीचे वन बाबुळा रक्षण बैसविले. बाबूच रक्षण केलं. याच चंदन तोडून टाकलं परमार्थ. तोडोनी चंदन करदळीचे वन बाबुळा रक्षण बैसविले. बघा बाबुळ म्हणजे काट्याचे. संसार काट्याचाच आहे की. उपाट्यान काट्या आहे की नाही. चंदन तोडून टाकलं. काय लावलं? बाबुळ. बाबुळ. आणि त्याला सांभाळलं पाणी घालू घालू. आणि काय आले बाबुळाला? काटे. संसार सांभाळला. काय आले? काटे. किती सुंदर आहे की नाही सांगा. तसं तुकोबानं, ज्ञानोबानं, निवृत्तीनाथानं मला आज एक तुम्हाला ते तुमच्याकडे भजनी मालिका आहे का? आणि सक्तीला जाळावं, मुक्तीसाठी जगावं, परमात्म्याला बघावं, सत्संगात राहावं, वेदांताला घ्यावं, सतशास्त्र ध्यात राहावं, जगत भावाला पेटून द्यावं, अमर होण्यासाठी मृत्यू देहाला बाजूला काढावं आणि संताच्या चरणाला मन जोडावं, त्याला भाग्यवान म्हणावं. आहे का समज? मी भक्ती मुक्ती 3 गोष्टी करायच्या. भक्ती मुक्ती विरक्ती. आधी भक्ती संसाराची देहाची होती. कुणाची भक्ती होती? देहाची. हे आवडतो देह, आवडू दे माय. त्याला माझं म्हणू नको. माझं म्हणा विठ्ठलाला म्हणा बरं. विठ्ठल माझा मान थांबतो म्हणा. विठ्ठल माझा 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 करणाते, त्याचा रंग चित्ताते, त्याचा रंग बोधाते, त्याचा रंग नाव श्रीरंग आहे, तो आत आहे. त्याच्या रंगाने मला रंगायचंय, तो श्रीरंग आहे. कसं असतं बेटा? भक्ती तितकी श्रेष्ठ आहे, मुक्ती तितकीच महत्वाची आहे. अंगठी आहे पण खडा नाही. त्याला बदाम म्हणतात, बदाम. पण त्याच्या भक्तीमध्ये जर खडा बसला हिरा तर ज्ञान म्हणत. ते सोनं त्या खड्याला पकडून ठेवतं. भक्ती भगवंताला पकडून ठेवते. नीट ऐकत जा, भांडी नीट करी जा. खरकटे भांडी धुवा. संसार करून खरकटे भरकटे दुःख घराचं दाराचं. अरे असं जगावं की कमळाचं फुलासारखं टाव टाव असावं बुद्धीनं. का मेलेलं आनंद. आत्मा आनंदाचं स्वरूप म्हणजे आत्मा. तो व्यापक आहे, सर्व आत्मा, सर्व अंतर्यामी तो विराजमान आहे. आणि त्याचं ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी ते. त्याचं भान म्हणजे बोध अमृतानुभवात आहे. त्याची जाणीव वेदात आहे. त्याला प्रगट करणं संताच्या हातात आहे. हातात मुक्ती दिली, वेदाची शक्ती बुद्धीत आली, परमात्म्याची ओळख झाली, अंतरात्मा प्रगट झाला आणि त्याचा जो अनुभव चित्ताला सहज आला. मुक्ती म्हणते त्याला. नांगरानं फोडलं नाही का, बोधाचं पाणी भरलं, ज्ञानाचं बीज फिरलं आणि मोक्षाचं कमळ उगवलं. त्याला बसायला कमळ येतं, आपल्याला बसायला काय लाकडं. आज शंकर, शांकरी विद्या शंकर. ब्रह्मज्ञानाला शांकरी विद्या म्हणते. ती शंकरापासून प्रगट झाली. ते एखादा प्रश्न केली, मी नमन केलं म्हणून माऊली कुणाला? शिव शक्ती.
मी कामून खाली येते कारण हे नवीन बाबडी त्यावर जाते, परमेश्वराला पाहती, जीवन वक्त होती, देहात विभक्त होती आणि तिला तिची ओळख पटकन येते, तेव्हा ती आपल्या आपल्या स्थानावर राहती, ती जीवन मुक्ताची स्थिती. तेव्हा ओळखत शब्दातून. जर कळत नसेल ह्याच काय म्हणून अधिकारयुक्त श्रुती असेल तर मोक्षाला पकडून धरतात आणि संसाराचे अधिकारी असेल परमार्थाचं काही फल नाही, फक्त पुण्य होईल. पण परमार्थ कसा झेलावा बुद्धीनं, त्या भगवंताला कसं ओळखावं, नामस्मरणात कसं राहावं, वेदांताकडे कसं जावं, साधूचा दास कसं व्हावं, वेदाचा अभ्यास कसा करावा, अध्ययनात आपल्या बुद्धीला कसं सोडावं आणि पांडुरंगाला हृदय कसं जोडावं, त्याला सत्संगाकडे यावं, तेव्हा ते सगळं आपोआप होतं. की तुम्हाला काय करायची गरज नाही, छंद देतातच. माझ्या लेकीला श्रीमंत असले, पैसा असला, लेकीला लकाटून पाठवते घरी, तिला सांगावंच लागत नाही, कुठे गेली की आणते, कुठे गेली की आणते. लग्न जमले येतात, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाला एक करतात आणि जगताचे निवृत्ती करून त्या स्वरूपाची प्रतीचा अनुभव देतात, मुक्तीला परब्रह्म करतात, आनंदाचा अनुभव देतात, जगताचा लाभ करतात. कामून खाली श्रवण म्हणजे स्वरूपाच्या प्राप्तीसाठी अंतःकरणात असलेली शुद्ध भावना, की त्या मनाला एक परमात्म्याला भेटायची आवड असते आणि बुद्धीला ब्रह्म व्हायची एक स्थिती प्रगट करायची असते. बुद्धीला ब्रह्मातून बाहेर यायचं असतं. नीट लक्षात ठेव. बुद्धी तगमग करते ज्याची पुण्याची अपार स्थिती. अपार पुण्य झालं तर बुद्धीला पांडुरंगाकडे जावं वाटतं. पायानं जाणं वेगळं आणि बुद्धीने त्याला जाणणं वेगळं आणि बुद्धीला त्याचे परमात्म्याला आलिंगन देणं वेगळं. फार वेगळा परमार्थ वेदांताचा. समजत नाही आपल्याला. बहिरंगाचं वेगळं, अंतरंगाचं धन वेगळा, साधूचा बोध वेगळा आणि अंतरात वृत्तीचा मळ वेगळा. वृत्तीत मळ असला तर वासना उत्पन्न होतीच. वृत्तीत ज्ञान असलं परमात्मा प्रगट होतोच, देहभाव बंद होतोच. ते संतांचं नातं असतं. संत देह का श्रवण म्हणजे का, ज्यांच्या जनला आयुष्यात श्रवण मिळतं त्या हृदयाला मी कोण कळत. जेव्हा मी कोण, परब्रह्म परमात्मा आहे, मी अनात्मा नाही, मी ब्रह्म आहे, आत्मा आहे, मी एक आहे, नित्य व्यापक आहे, आनंद रूप माझं रूप आहे. मला आनंदाची गरजच नाही. कोणता आनंद टिकतो, कोणता आनंद पदार्थात असतो, कोणता आनंद नात्यातून मिळतो. आनंद मिळण्याचं ठिकाण फक्त सत्संग. बाकीचा आनंद नसतोच, तुम्ही मानता. पण जेव्हा चित्त पांडुरंगाला जाणतं तेव्हा खरा आनंद साधू तुमच्या हृदयात भरतात बोधाच्या द्वारे. श्रवणाच्या माध्यमातून जे जगाचं जे ब्रह्माचं स्थान आहे बुद्धीला, ती ब्रह्माकडे ठेचती. कारण अविद्यामध्ये असती. नीट ऐकायचं, ही वाणी वेदाची आमची नक्की. हे वाक्य, ही रचना, ह्या कोट्या, हे श्रवण, हे शब्द, हे स्फुरण, ह्या ध्वनी वेदाचा आहे, ना आमचा ना तुमचा. या भूमीमध्ये लाखो यज्ञ व्हायतात एका बाईच्या घरात. एका अक्षराला कोटी यज्ञाचे पुण्य असतं साठलेलं. काय माहित नाही तिने कसं काय करायला, मला माहित नाही. त्या हृदयांचा उद्धार असेल, तिच्या आयुष्याचा चमत्कार असेल. एक अक्षराला कोटी यज्ञ होता तिथं. एक क्षण चिंतन केलं तर भगवंत म्हणतात त्याचे कोटी यज्ञ मी त्याच्या खात्यात जमा करतो. श्रवण का फुकट पडलं का रस्त्यावर असं कुणी बियाण सांगायचं तुम्हाला नाही. नाम घेता येतं पटकन, पण श्रवण मिळत नाही पटकन. कळत बी नाही आणि मिळत बी नाही. मन भगवंताकडे वळत बी नाही. सोपं आहे का श्रवण मिळणं? गंगा तुमच्याकडे आलीच होती आधी गुरुजी, तर नंतर जा म्हणले मला गुरुजी. निमित्त मत श्रवण नाहीच आहे, वेदांत कळतच नाही. ज्ञानाची गंगा तुमच्या घरापाशी येतच नाही. अभाग्य असल्याशिवाय ज्ञान घरामध्ये भेटत का? अहो साध बहिरंगाचे कीर्तनाला एक लाभ द्यावा लागते. तर ज्ञान आहे मोठा वेद आहे, मला मोठा सोय काहीतरीच की
भगवत दर्शन जिला भगवंताचं मिलन हे संताकडून होत, दुसरं कोणीच करू शकत नाही. जगताकडे होती जेव्हा आकर्षित होती आणि खोट्याची तिला आवड तयार होती. अज्ञानाची मूर्ती नाही का, ती सत्य बुद्धी भ्रमिष्ठ होती नाही का. खोटा देह, खोटे विषय, खोटा व्यवहार, खोटी वृत्ती, पण खरा तो, पण खरा तो त्याच्या संबंधानं खोटं कार्य करतं. पण संबंध असा संबंधीचा अध्यास हमेशा सांगतो तुम्हाला, हे लोक नव्हे आहेत पण तुम्ही रोजचेच. संबंधासह संबंधीचा अध्यास, संबंध देहानं जगताचा केला, पण संबंधी परमात्मा कुठे ओळखू त्याला आला. अध्यास संबंधासह संबंध देहाचा खोटा वृत्तीने करून दिला आणि त्या देहानं खोट्याकडे जगताकडे गेली. जगत खोटच आहे. संबंधासह संबंधीचा अध्यास, संबंधही खोटा, संबंधी जगतही खोटा आणि देहानं जगताला आहे म्हणलं मनानं ते बी खोटं. पण संबंधी आत्मा खरा, त्याला म्हणायचं संबंध असा संबंधीचा अध्यास. संबंधी परमात्मा खरा, पण संबंधी व्यवहार जगत आणि वृत्ती सगळं खोटं आहे. पण ज्याचा संबंध आत ते माहितच नाही, पण संबंध जगताचा केला कळतच नाही. संबंधाचा निराश केला का साधबोध झाला, तो मुक्त झाला. घ्यावं, साधूच्या बोधाला प्राशन करावं आणि संसाराच्या विषाला सोडून द्यावं. मिथ्यात्व जगत आहे वेदानं सांगितलं, हृदयात घट्ट बांधावं. सत्य परमात्मा आहे, तो व्यापक आहे हे बुद्धीनं शिकावं आणि देहभावाला तिनं सोडून आत्मारामाच्या रंगात रंगावं. त्याला अध्ययन म्हणावं, त्याला अध्ययन म्हणावं. तिने काय करावं, गीतेचं फल भोगावं, श्लोकाचा रस काढावा आणि ओवीचं बोधाचं अमृत प्यावं. संताला शरण जावं आणि अंतःकरणातल्या परमात्म्याला बोधानं पावं. देहाचं नातं निघून जावं, आवरणाला फोडावं, परमात्म्याला जोडावं, चित्त चिन्मय करावं आणि आपल्या स्वरूपात आपण बुद्धीला सोडून एक होऊन अभेदात्मक जगावं आणि भेदाला त्यागावं आणि आत्ममंदिरात जगावं. त्या खोट्याला सोडून खऱ्याकडे राहावं. आत्मचिंतन म्हणावं, त्याला जीवनमुक्त म्हणावं, त्याला वेदाचं अध्ययन म्हणावं, त्याला साधूचा बोध म्हणावा, त्याला वेदाचं ज्ञान म्हणावं, त्याला गीतेची शान म्हणावं, त्याला आत्मा राम म्हणावं. त्याला माहित नसतो म्हणून तो कसा वागतो, त्याला जीवनमुक्त म्हणत जावं. जगताचं शब्दाचं, त्याला भान परमात्म्याचं, अनुभव सुखाचा, भेट ईश्वराची आणि अनुभूती सुखाची, ती ओळख त्या खऱ्या भगवंताची. त्याला म्हणतात लेट अद्वैत स्थितीची. अद्वैत सांगतो कोण? आपल्याला सुरुवात नाही, विषय नाही, 2 मीटिंग संपत आल्या. काढलं काही ज्ञानाचं आहे. इथं फक्त मोक्ष वाटला जातो, दुसरं काय भेटत नाही. सोन्याच्या दुकानामध्ये चिंध्या मिळतात, कपड्याच्या. सोनाराचं दुकान, हिऱ्याचं, मध्ये सगळे दागिने अलंकार. तिथे बाई गेली म्हणते ती साडी, हे म्हणजे अक्कल आहे का तुला? ते कोण सरपच आहे? हिरे मोती माणिक पाचू द्यायला देतात, कपडे चिंदे आहे का? संसारात चिंदे आहे. तसं साधूपाशी गेलं आणि श्रवण झालं, वेदाचा बोध आला, साक्षात मुक्त झाला. किती मुक्त झाले बघितलं बरं. अमृत अनुभवामध्ये नमस्कार करता देव देवीला, शिव शक्तीला, जय जगताला मूळ त्या अधिष्ठान चैतन्याला. ते मायावी निरुपाधिक आहे आणि परब्रह्म चैतन्य बी निरुपाधिक आहे. दोघं एकत्र आहेत पण संबंध नाही. हा चमत्कार आहे. म्हणून तो ते शिवला नाही आणि वांज गरबीन झाली बाई. कनबा तेरे 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 कनबा तेरे ते, तुझा खेळ आहे यातला. आणि मग अजून गरबीन हाय का प्रयास काहीतरी, तसं जगत आणि ईश्वर हाय का संबंध काहीतरी. वाव, त्याला जगत हा झाला का माहितच नाही. कारण जगताचा संबंधच नाही आणि जगताच्या वाचूनच नाही हे ज्याला कळतं असं ध्यानाचा वेळ बसतो. कारण प्रकाशात व्यवहार आहे पण प्रकाश व्यवहार करत नाही.
चालू आहे, पण लॅटीने व्यवहार केला नाही. हे ज्याला समजत तो महान बनतो. तर कर्ता भोक्ते कोणाचे तुमच्या हृदयात आहे, तुमच्या वृत्तीत आहे, तुमच्या इंद्रियात आहे. तर ते कर्ता आणि भोक्ता फार भान आहे. कारण कर्ते भोक्तापणाच्या वृत्तीमुळे पाप आणि पुण्य जमा होतं आणि पाप पुण्यामुळे त्या जीवाला नाना योनी जावं लागतं आणि नाना दुःख भोगावं लागतं आणि सुखासाठी तरसावं लागतं. आपलं रूप विसरायचं, सुखाला भीक मागायची. ही कोणती रीत आहे? सुख तुझं रूप आहे, सुख तुझं रूप आहे. भीक मागायची गरज नाही. सुख न घरात, न देहात, न विषयात, न संततीत, न संपातीत आहे सुख. कारण जड वस्तू सुख देत नाहीत. भगवंताला सोडून सगळं ब्रह्मांड जड आहे आणि त्या जडाची आवड आहे. आवड कोणाची आहे? जडाची निवृत्ती असावी. जड बुद्धीतून सुटावं आणि मन पांडुरंगाच्या पायावर सुटावं. माझे चित्त तुझे पाय राहू ऐसे करी काय धरणिया भवतारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुझी विठोबा पाहे गुंतलो निनता तुला आसो माझी चिंता तू काठेवी माता पायी आता राखावी. तू तर मला कुठे ठेव पायापाशी माझी वृत्ती राहू दे. अभेदात्मक ज्ञान मला होऊ दे, संत मला मिळू दे, ग्रंथ मला कळू दे आणि तुझ्या सोबत मला रंगू दे. तुझा अभेद मला भोगू दे, भेद माझा जाऊ दे. तुझा रंगात रंगू दे, मला श्रीरंग बनू दे. पांडुरंगा मला हेच करू दे. तुझ्या पायी मी इथं ठेवलं तुमच्या बघू सुख पळव न पळायचा अमृत आहे. पाण्यावर जाईल तर भाग्य उद्या पांडुरंग तुमच्या हृदयात राहील. बस. कारण हे चिंतन आहे बेटा, हे ज्ञान येत नाहीत. लाखो येते तुमच्या आज आयुष्यात घडायले. कारण ह्या एका क्षणाचा हिशोब भगवंत करतो तर त्याच्या एका क्षणात ज्ञान चिंतनाला लाखो येते त्याच्या खात्यात पेरतो. तो धर्म करायला काय वाणी चलती काय उघडला का दिखे आपलं हे चालू होतो. टाइम काय झाला बघा एवढ्यात. निरपा दिखे माऊलींची वाक्य ऐशी निरपा दिखे जगाची जी जनके ती वंदिली मियामुळे के देव संत शिरोमणी भगवान कृष्ण परमात्म्याचं साक्षात रूपचे ज्ञानोबा काय म्हणतात. ऐशी एक निरुपाधिक आहे. हे दोन निरुपाधिक शिव आणि शक्ती. त्यांचं मूळ रूप निरुपाधिक आहे. उपाधी ते साकार आहे, त्यांचं रूप नाही. त्यांचं जे शुद्ध रूप आहे ते शिव आणि शक्ती आहे. ते शुद्ध आहेत, ते निरुपाधिक आहे, त्याला उपाधी रहित आहेत. त्यांना मी वंदन केलं. त्याचं नाव देव आणि देव. आणि जगताला जनक आहेत. की जगताला मूळिक आहे, जगताला मूळ आहे नंतर जगत आहे. तसं लेकराला आई मूळ आहे, माबाप आणि मग लेकरू आहे. बरोबर. दुसरं काय सांगतो मला. कारण समोर जर लेकरू तर लेकरूला मायबाप मूळ आहे. तसं समोर जगत आहे त्याला मूळ देव देवी. काय सुंदर प्रयास आहे बघा. अमृत निरुपाधिक आहे. मी तुम्हाला सांगून झालं कालपासून तेच सांगते. आणि देवी दोघं काय ई म्हणजे दोन काय निरुपाधिक. उपाधिक युक्त असते सोपाधिक. उपाधिक निरुपाधिक. ते जगाला मूळ आहे. दोघं देव आणि देवी परस्पराचा संबंध नाही आणि त्याच्यावर जगताला मूळ कारण नाही आणि ते दोघं नाही ते जगत बी उत्पन्न नाही. पत्र भाई खूपच सुंदर आहे, सुंदर आहे. कारण ऋषीमुनीचा भेद आहे हा. ह्याला घराला पाणी टाकावं लागते. काशीत राहून माधुकरी मागून गुरुजीच्या करून शिकले. फुकट रस्त्यावर पडलेलं ऐकायचं शिकायचं पाठ करायचं बडबड करायचं निघून जायचं. मूळ कोण आहे देव
आणि देते, आणि त्याच्याशिवाय जगत नाही. पण ते काही करीत नाही, त्याच्यापासून काही होत नाही. त्याला म्हणणं निरुपाधिके, जी जगत तिची जनके, तीच मुळिके वंदिली मी. त्याला वंदन केलं असं ज्ञानोबा म्हणतात. त्याला अमृतानुभवामध्ये ही जी वाच्यता केली माऊलीनं जगताला सुंदर ज्ञान देण्यासाठी. जगताची उत्पत्ती कशी झाली, जगत दिसून कसं नाही, आणि जगत भाव कसा उत्पन्न होतो. अविद्येच्या शक्तीने मनाला जगत आहे वाटतं, ब्रह्मज्ञान जगताचा बाध होतो, आणि जीव ब्रह्मप्रकाशात येतो, आपल्या रूपाला पाहतो, अरूप होतो. त्याला म्हणायचा निरुपाधिके. काय सोपाधिक म्हणजे काय, उपाधी म्हणजे काय, कळतं काही सांगा. निरुपाधी आणि सोपाधी, बरोबर आहे ना. म्हणून नाना भाषेचा रस म्हणजे वेदांत आहे, आणि नाना आकार म्हणजे जगत आहे, आणि एक त्याच्यामध्ये व्यापक आहे, त्याचं नाव निराकार आहे. जगताला आकार आहे, परमात्मा पांडुरंग साकार आहे, आणि आत आहे तो आत्मा निराकार आहे. त्याच्याविना जगताला आकार नाही, आणि तो आकार त्याला काहीच नाही. तो आकार त्याला आकारच नाही, आणि त्याच्याशिवाय जगत आकार पावतच नाही. हे जर आठवत त्याचं बंधन राहतच नाही. बोला चॅलेंज आपल्या भाषेवर सांगितलं. साधुबोध झाला नरुनिया हेला ठाईच मुराला अनुभव. त्याचं नाव अमृत हरिपाठा सुद्धा आहे की नाही. साधुबोध झाला. साधुबोध कोणाला होतो, त्याचं भाग जो जळला, ज्याचं पुण्य अफाट झालं, त्याचं वैराग्यात मन आलं, ज्याला उद्धाराची शक्ती आली, त्याला उद्धार करावा वाटला, त्या जीवनामध्ये मुक्त व्हावं वाटलं, त्याला संताकडे राहावं वाटलं, त्याला अध्ययन करावं वाटलं, गीतेचं शास्त्र शिकावं वाटलं, वेदांताचा रस घ्यावा वाटला, आणि भगवंताला भेटावं वाटलं, अंतःकरणातलं ज्ञान भस्म करावं वाटलं, त्याला साधू मिळतात, ग्रंथ कळतात. त्याच्या आत परमात्मा आहे, तो भगवंत आहे, तो माझा संबंध आहे. मी देहाचा संबंध का केला, फक्त पदरात दुःख आलं मला, याचं कारण देहाचा संबंध आहे. खोट्या विषयाचा मनामध्ये फार ओढ आहे. खोटे विषय मनाला ओढतात, खोटं नातं अंतःकरणात जुटतं, आणि खरा परमात्मा बाहेर सुटतो, अलग होतो. तुमच्या हातात काय येतं मग, जे आयुष्याच्या श्वासामध्ये भगवंताला प्रगट करायचं, आणि अज्ञानाला संपवून त्या ईश्वराला सुमिलन करायचं. आतीला मिलन झाले दर्शन, आतीला मिलन झाले दर्शन, हरी दिसे नैना सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. पण मुरलीवाला कुठे इथे, आतीला मिलन झाले दर्शन, हरी दिसे नयना. मग दिसला खरा हरी. संसारावर तुरी ठेवा लागते, तुरी तेव्हा दिसतो हरी. संसारात बरं म्हणती बाई, माझे लेकरण माझं घर, कवर म्हणती येशीच्या बाहेर जाऊ पुढं म्हणती, सांगा पुन्हा म्हणती का हरी हरी. हरीच माहित नाही, हरीचं प्रेम नाही, हरीचा छंद नाही, हरीचे ऐक्य नाही, हरीवर भाव नाही, हरीची ओळख नाही, हरीची निष्ठा नाही, हरीचा संबंध झाला नाही. कशाला जन्माला आली बाई, सांगा ना. संबंध केला नाही हरीचा, हरीला ओळखण्यासाठी देह जिजलं नाही, हरीच्या प्राप्तीसाठी हृदय टकमक केले नाही, आणि हरीची भेट कुणी करून दिली नाही. जन्म आला तसा पाणी पाणी झाला नाही का. जगावं, साधूला भेटावं, अध्ययन करावं, त्याचं शास्त्र शिकावं, मिथ्या जगताचं अनुभवावं, सत्य परमात्म्याला ओळखावं, मिथ्या देहातून बाहेर निघावं, खोट्या जगताला उद्देतून काढावं, खऱ्या परमात्म्याला चित्त जोडावं, अनुभवाच्या रंगात रंगावं, साधूच्या चरणापाशी जगावं, वेदाला बघावं, आपल्या रंगात रंगावं, स्वानंदात थांबावं.
देहात कशाला यावं, मृत्यूवर कशाला जावं, विषयाला जवळ का घ्यावं, अनुभवातून बाहेर का यावं, स्वानंदाला का दूर करावं, परमात्म्याला बाजूला का सारावं, आणि जगताला आत का भरावं. बोला तान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय.